सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्हा बँकेकडून सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांना अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा चेअरमॅन लक्ष्मण भिका दाभाडे यांनी आपल्या सोसायटीच्या माध्यमातून एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये याची दक्षता घेऊन आज तमाम सभासद शेतकरी बांधवांना कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्वरित सोसायटीच्या कार्यालयात लागणारे कागदपत्रे सादर करून वेळेत कर्ज पुरवठा घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमॅन लक्ष्मण भिका दाभाडे यांनी केले। ज्येष्ठ सभासदांना पैसे काढण्यासाठी स्लिपद्वारे सवलत द्या असे चेअरमॅन लक्ष्मण दाभाडे म्हणाले। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम ही फक्त एटीएमद्वारे काढता येते, त्यामुळे वयोवृद्ध ज्येष्ठ सभासदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमॅन लक्ष्मण भिका दाभाडे यांनी विनंती केली आहे की सदर ज्येष्ठ सभासदांना स्लिपद्वारे पैसे काढण्याची अनुमती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। खुर्देतील लक्ष्मण भिका दाभाडे विकास उद्योग चेअरमन सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या संस्थेमार्फत सोसायटीची वाटप आपल्याला करायची, तरी सर्व सभासदांनी फार्मर ID 7/12 उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स व बँकेचे पासबुक झेरॉक्स अशी सर्व कागद 2 दिवसाच्या आत आपल्या विकास सोसायटीत जमा करावी अशी सर्वांना कळकळीची विनंती। व तसेच कर्जमाफीचा लाभ हा कोणाकोणाला मिळणार आहे? कर्जमाफीचा लाभ हा फक्त आता चालू जे सभासद आहेत त्यांनाच भेटणार आहे व जे थकबाकी सभासद आहेत त्यांना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जून महिन्यानंतर सांगितलं आहे, तर तेव्हा ते शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। आपण काय आव्हान कराल शेतकऱ्यांना? आमचे एकच आव्हान आहे की शेतकऱ्यांना जितकी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब सूट करतील हीच आमची शेतकऱ्यांसाठी अपेक्षा आहे। आणि परत दुसरा एक माझा विषय, जिल्हा बँकेचे चेअरमन यांनी शेतकऱ्यांना जे ATMद्वारे पैसे मिळतात ते ATMद्वारे बंद करून सण वयोवृद्ध लोकांना ATMद्वारे समजत नाही, तरी त्यांनी संस्थेमार्फत बँकेमार्फत ते शिलीप भरून पैसे मिळण्याची एवढी विनंती करतो चेअरमन साहेबांसाठी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।